वणी नाशिक रस्त्यावरील अकराळे फाट्याजवळ रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्री 7:15 वाजेच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली असून कार चालकाने 2 मोटारसायकल चिरडल्यामुळे 2 महिलांसह 4 ते 5 मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे। नाशिक बाजूने दिंडोरीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वेन्यू कार चालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या 4 मोटारसायकलला धडक दिल्यामुळे 2 महिलांसह 5 मोटारसायकलस्वार जखमी झाले असून नाशिक येथून दिंडोरी बाजूकडून हुंडाई व्हेन्यू कार हिच्यावरील संशयित चालक अभिजित कार्तिक वाघ हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एका पाठोपाठ 4 मोटारसायकलला धडक दिली। यात मोटारसायकलवरील गायत्री अनिल पंडित, आकाश अनिल पंडित, अनिल दिलीप पंडित हे पती पत्नी आणि मुलगा, तर ऋषभ विजय लोखंडे, गौरी विजय लोखंडे हे गंभीर जखमी झाले आहेत। अपघातग्रस्त मोटारसायकलस्वार दिंडोरी या ठिकाणी आठवडे बाजार करून घरी परतत असताना अपघात झाला। अपघातानंतर बाजार केलेले भाजीपाला आणि इतर साहित्य तसेच मोटारसायकलचे भाग रस्त्यावर विखुरले गेले होते। अपघातग्रस्त कारचालक हा शासन सेवेत असल्याची माहिती असून त्याच्या अपघातग्रस्त खासगी वाहनात महाराष्ट्र शासन नावाचा बोर्ड लावून वाहन चालवताना निदर्शनास आला। जखमींवर नाशिक म्हसरूळ येथील खासगी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले। अपघातानंतर अकराळे फाटा ते तळेगाव पर्यंत वाहतूक खोळंबल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। दरम्यान घटनास्थळी 108 रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे तत्पूर्वीच खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।